विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे सर्वांचे स्वागत करते। सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेसाठी जीके या विषयावरती एकूण 25 प्रश्न विचारले जातात। प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असतो। एकूण 50 मार्काचं जीके विचारलं जातं। तर आज आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे काही जीकेचे प्रश्न घेणार आहोत। तर आजचा पहिला प्रश्न आहे, किरणोत्साराचे मोजमाप करणारे यंत्र कोणते? किरणोत्साराचे मोजमाप करणारे यंत्र कोणते? पर्याय क्रमांक 1 थिओमीटर, पर्याय क्रमांक 2 लॅक्टोमीटर, पर्याय क्रमांक 3 बॅरोमीटर, पर्याय क्रमांक 4 रेडिओमीटर। तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे रेडिओमीटर। प्रश्न दुसरा, आसाममध्ये बोलली जाणारी भाषा कोणती? आसाममध्ये बोलली जाणारी भाषा कोणती? पर्याय क्रमांक 1 बंगाली, पर्याय क्रमांक 2 आसामी, पर्याय क्रमांक 3 इंग्रजी, पर्याय क्रमांक 4 हिंदी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसामी। प्रश्न तिसरा, खाद्य व कृषी संघटना FAO ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खाद्य व कृषी संघटना FAO ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 1945, पर्याय क्रमांक 2 1943, पर्याय क्रमांक 3 1942, पर्याय क्रमांक 4 1948। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1945। प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्या अवयवांमध्ये बीज असते? खालीलपैकी कोणत्या अवयवांमध्ये बीज असते? पर्याय क्रमांक 1 आहे फूल, पर्याय क्रमांक 2 खोड, पर्याय क्रमांक 3 फळ, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फळ। प्रश्न 5, सांबर हा पदार्थ कोणत्या राज्याचा प्रसिद्ध पदार्थ आहे? सांबर हा पदार्थ कोणत्या राज्याचा प्रसिद्ध पदार्थ आहे? पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 पंजाब, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 4 गुजरात। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तामिळनाडू। प्रश्न 6, भारतात एकूण किती जमाती आहे? भारतात एकूण किती जमाती आहेत? पर्याय क्रमांक 1 461, पर्याय क्रमांक 2 565, पर्याय क्रमांक 3 345, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 461, पर्याय क्रमांक 1। प्रश्न 7, हेमा मालिनी कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे? हेमा मालिनी कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहेत? पर्याय क्रमांक 1 मोहिनीअट्टम, पर्याय क्रमांक 2 लावणी, पर्याय क्रमांक 3 दांडिया, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोहिनीअट्टम। प्रश्न 8, विषुववृत्ताच्या वरच्या भागास टिंबटिंब म्हटले जाते। विषुववृत्ताच्या वरच्या भागास टिंबटिंब म्हटले जाते। पर्याय क्रमांक 1 पूर्व गोलार्ध, पर्याय क्रमांक 2 दक्षिण गोलार्ध, पर्याय क्रमांक 3 उत्तर गोलार्ध आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर गोलार्ध। प्रश्न 9, काळे सोने कशास म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 पाम तेल, पर्याय क्रमांक 2 खनिज तेल, पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम कार्बाइड, पर्याय क्रमांक 4 सिमेंट। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खनिज तेल, पर्याय क्रमांक 2। प्रश्न 10, टिंबटिंब हा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक वायू आहे। टिंबटिंब हा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक वायू आहे। पर्याय क्रमांक 1 ऑक्सिकॉम, पर्याय क्रमांक 2 कार्बोनियम, पर्याय क्रमांक 3 मिथेन, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिथेन। मिथेन हा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक वायू आहे। खालीलपैकी कोणत्या हिंदू धर्मातील वेद नाही? खालीलपैकी कोणता हिंदू धर्मातील वेद नाही? पर्याय क्रमांक 1 अथर्ववेद, पर्याय क्रमांक 2 सामवेद, पर्याय क्रमांक 3 आयुर्वेद, पर्याय क्रमांक 4 यजुर्वेद। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयुर्वेद। प्रश्न 12, पद्म पुरस्कार या क्षेत्रासाठी दिला जातो। पद्म पुरस्कार टिंबटिंब क्षेत्रासाठी दिला जातो। प्रश्न 12, पद्म पुरस्कार टिंबटिंब क्षेत्रासाठी दिला जातो। पर्याय क्रमांक 1 औषधे, पर्याय क्रमांक 2 व्यापार उद्योग, पर्याय क्रमांक 3 विज्ञान व तंत्रज्ञान, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 13, भूकंप मापनासाठी वापरले जाणारे एकक कोणते आहे?
पर्याय क्रमांक 1 थर्मामीटर, पर्याय क्रमांक 2 बॅरोमीटर, पर्याय क्रमांक 3 रिश्टर स्केल, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रिश्टर स्केल. प्रश्न 14 राष्ट्रध्वजातील 24 आरे काय दर्शवतात? पर्याय क्रमांक 1 2 वर्षाचे महिने, पर्याय क्रमांक 2 दिवसाचे तास, पर्याय क्रमांक 3 महामानव, पर्याय क्रमांक 4 तीर्थकार. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिवसाचे तास, पर्याय क्रमांक 2. सर्वात लांबीचे अक्षवृत्त कोणते? सर्वात लांबीचे अक्षवृत्त कोणते? पर्याय क्रमांक 1 विषुववृत्त, पर्याय क्रमांक 2 कर्कवृत्त, पर्याय क्रमांक 3 मकरवृत्त, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विषुववृत्त. प्रश्न 16 कोणत्या प्रक्रियेत पाणी वातावरणातील बाष्पाच्या रूपात रूपांतरित होते? कोणत्या प्रक्रियेत पाणी वातावरणातील बाष्पाच्या रूपात रूपांतरित होते? पर्याय क्रमांक 1 बाष्पीभवन, पर्याय क्रमांक 2 बाष्प उत्सर्जन, पर्याय क्रमांक 3 वर्षा, पर्याय क्रमांक 4 संक्षेपण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बाष्पीभवन. अशा प्रकारे आपण आज जीकेवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. यानंतरची आणखी महत्त्वाची प्रश्न हे पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.